श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आयुष्य स्वतःसाठी जगा, लोकांसाठी नाही. आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख, चांगले दिवस वाईट दिवस येत असतात. आपण जर प्रामाणिक असू तर आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी करायची गरजच नाही. आलेल्या प्रत्येक प्रसंगाला आपण तोंड द्यायचं आणि आपलं जीवन सुखी करायचं. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे आणि ते जगायला शिका. आणि हे आपलं आयुष्य आपल्यासाठी जगा, स्वतःसाठी जगा. स्वतःसाठी तुम्ही काही करायचं असेल तर स्वतःसाठी करा. लोक काय बोलतात ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण लोक हे दुसऱ्यांना नावं ठेवण्यासाठी, कमी लेखण्यासाठी हजार प्रयत्न करत असतात आणि ते स्वतः सुखी नसतात म्हणून ते दुसऱ्यांना दुःखी करण्याचा प्रयत्न करत असतात. ते जळत असतात, त्यांची मनाची इच्छा पूर्ण झालेली नसते किंवा त्यांनी दुसऱ्याचं काहीतरी घेतलेलं असतं आणि त्याच्यामुळे ते जळत असतात किंवा त्यांना त्याची ईर्ष्या वाटत असते आणि त्यांना वाटत असतं अरे हे कसे करतात. तर प्रत्येकाने काय करायचं, स्वतःसाठी जगायला शिका, स्वतःसाठी आयुष्य जगा. दुसऱ्यांचा विचार करूच नका, कारण तुमचं आयुष्य तुमच्यासाठी दिलेलं आहे, इतरांसाठी दिलेलंच नाही आहे. ते कोणी तुमच्या मागे येऊ, तुम्हाला काय काय बोलो, काय काय करो, ते त्यांचा प्रश्न. त्यांना विचार करून दे त्या गोष्टीचे. सतत ते त्या गोष्टीचा विचार करत असतात. तुमच्यासाठीच ते जगत असतात, त्यांचं स्वतःचं असं आयुष्यच नसतं. कसं तुम्हाला खाली पडायचं, कसं तुम्हाला त्रास द्यायचा, कसं तुम्हाला दुःखी करायचं, हाच त्यांचा विचार असतो. तर त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्यांना काय करायचं ते करून द्यायचं. करा आणि तुमची कर्माची फळं भोगा. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं. आपण त्यांचं वाईट करायचं नाही, कारण आपले संस्कार असतात. आपण कधी कोणाकडे लक्ष देत नाही, कोणाच्या मागे जात नाही, कोणाबद्दल बोलत नाही. का आपण आपल्या जीवनात अतिशय सुखी असतो. दुःख आलं तरी आपण ते सहन करतो आणि त्यातूनही आपण पुढे जातो. तुमच्या मनात जी इच्छा असेल ते तुम्ही पूर्ण करा. तुम्हाला जसं वागायचं, पण प्रामाणिकपणे वागायचं, चांगल्या गोष्टी करायच्या. जर चांगल्या गोष्टी आपण करत असू, प्रामाणिक वागत असू, सत्याच्या मार्गाने जात असू, संस्कारानुसार आपलं वागणं असेल तर आपण कधीच कोणाचा विचार करायचा नाही, कारण आपलं जीवन हे आपल्यासाठी आहे, लोकांसाठी नाही आहे. लोक तुम्हाला रोखण्यासाठी हजार प्रयत्न करतील, त्यांना करून द्यायचं. काही लोक तर मानसिक विकृत असतात. त्यांना सतत वाटत असतात की समोरचा व्यक्ती आहे जो आपण त्याच्यावर जळतोय, ती व्यक्ती कधी सुखी राहू नये, ते नेहमी दुःखात राहावं, हाच विचार त्याच्या मनात असतो. ते त्याच्या कर्मानुसार असतं. त्यांच्यावर लहानपणापासून झालेले ते संस्कार असतात आणि मग ते त्याच्यासाठी हजार प्रयत्न केल्यावर त्यांना वेगवेगळे प्रकारे तुम्हाला त्रास देतील, तुम्हाला बदनाम करतील, तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करतील. करून दे. आपण त्यांना काही करायचं नाही, कारण आपण त्यांना शिक्षा करायचीच नाही, कारण आपलं कर्म बिघडेल. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरकच राहणार नाही. त्यामुळे आपण शांत राहायचं. मग काय होतं की त्यांनी जर आपल्याला काही केलं तर ते त्यांच्या कर्मामध्ये त्याची वाढ होत जात, कारण ते भोगण्यासाठीच त्यांचा जन्म झालेला असतो. हे प्रारब्धानुसार सगळं घडत असतं. त्याच्यामुळे आपलं जे आयुष्य आपल्यासाठी जगा. तुम्हाला काय आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्यात ते ठरवा, पण त्याच्यामध्ये सत्यता, प्रामाणिकपणा, खरेपणा पाहिजे. खोटेपणा बिलकुल नको आहे. खोटं माणसं कधीच सुखाने जगू शकत नाही. तो नेहमी अंतरात्मा त्याला सतावत असतो. दुसरं काय करते, दुसरं कुठे जातंय, दुसऱ्यासाठी काय बोलतो, हेच बघण्यात त्यांचा दिवस चाललेला असतो आणि 24 तास तेच करत असतात. हे त्यांचं प्रारब्ध असतं आणि त्यांना ते भोगून द्यायचं. आपण त्याचा विचारच करायचा आहे. म्हणून आयुष्य स्वतःसाठी जगा, दुसऱ्यासाठी नाही जगायचं. दुसरे तुम्हाला पाडण्यासाठीच प्रयत्न करत असणार आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्याल तेव्हा तुम्हाला तुमचं आयुष्य जगताच येणार नाही. आपल्याला त्यांचे हजार प्रकार माहीत असतात, ते काय करतात ते सगळं माहीत असतं, पण आपण शांत का राहतो? कारण आपल्या जीवनात मानसिक स्वास्थ्य आपलं चांगलं राहावं आणि आपल्याकडनं कोणाविषयी वाईट होऊ नये, आपल्याकडनं कोणाविषयी वाईट घडू नये आणि आपलं कर्म वाईट होऊ नये, म्हणूनच आपण शांत असतो आणि सगळं बघत असतो आणि गप्प असतो. पण ह्या वागण्यामुळे त्यांचं आयुष्यच खराब होत असतं आणि त्यांचं कर्म खराब होत असतं. त्यामुळे स्वामी माऊली म्हणते की बाळांनो, तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्यासाठी जगा, लोकांसाठी जगू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.